नाही एफ.आय.आर देणार नाही तुम्ही आपण ते नाही एफ.आय.आर देणार नाही तुम्हाला. मला आमदारांनी येऊन मारहाण केली साहेब. ऐका ना मला नाही तक्रार नाही घेतली साहेब. तुम्ही फक्त अर्ज घेतला माझा अर्ज घेतला साहेब. तुम्ही माझा अर्ज घेतला साहेब. माझा अर्ज घेतलाय तुम्ही माझा अर्ज घेतलाय. मी करतोय माझा अर्ज घेतलाय. मला मारहाण केली. माझ्या घरी आले ते माझ्या घरी येऊन आमदारांनी मला मारहाण केली. मी चौकशी करून आज सकाळी 11 वाजता मी गावाकडे अंत्यविधी करून वैजापूरला माझ्या घरी आलो. तिथं आमदाराचे 5-7 कार्यकर्ते, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, आमदाराचा सहाय्यक आणि चालक, आणखी 2-3 कार्यकर्ते असे तिथं रस्त्याचं काम चालू होतं माझ्या बंगल्या शेजारी. आणि तिथे हे लोक आले. आज सुट्टी असताना सुद्धा नगरपालिकेच्या इंजिनियरला घेऊन ते आले आणि त्यांनी सांगितलं का प्लॉट नंबर 48 मधून नवीन रस्ता तयार करा. तर मी इंजिनियरला, शंकर जोरे म्हणून इंजिनियर आहे, त्यांना मी बोललो का जोरे साहेब लेआउट आहे तो बघून घ्या आणि त्याच्यामध्ये रस्ता नाहीये. तर लगेच आमदारांनी मला शिवीगाळ करायला सुरुवात केली. आणि तू खूप दिवसापासून आमच्या डोक्यात आहे, तू खूप दिवसापासून राजकारणामध्ये आमच्या डोक्यात बसला आहे, तुझी पूर्ण फॅमिलीसह तुझी बायको मुलगा इथं राहतो, तुम्हाला आपण संपवायचंय. आणि असं करून त्यांनी लाताबुक्कीने मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर बाबासाहेब जगताप उपजिल्हा प्रमुख आहे यांनी पण मारहाण केली शिवीगाळ करून. त्यांनी जीवे मारण्याची मला धमकी दिली. त्याच्यानंतर तालुका प्रमुख राजेंद्र साळुंके आणि त्यांचा पीए प्रदीप साळुंके आणि एक साठे म्हणून त्यांचा ड्रायव्हर आहे, ह्या 5 लोकांनी मला तिथं माझ्या घराजवळ मारहाण केली. आणि मारहाण करून त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली, तू इथं वैजापूरला राहू नको आणि जर राहिला तू बघ, कारण की आम्हाला राजकारणामध्ये तुझा मोठा अडसर आहे. आणि असं 2 वर्षापूर्वी पण तिने मला जीवे मारण्याची धमकी आमदार बोरणारेंनी दिली होती. बोरणारेंची मोठ्या प्रमाणात दहशत असून आज मी जवळपास 3 तासापासून पोलीस स्टेशनला बसलेलो आहे वैजापूर 11:30 पासून. आता 2:45 वाजले, अद्यापर्यंत फक्त अर्ज घेतलेला आहे. कुठल्याही प्रकारचा गुन्हा त्यांनी दाखल केलेला नाही. आणि मी त्यांना फुटेज पण दिलं का ते मला मारहाण करताना शिवीगाळ करताना, तरी पण अद्यापर्यंत वैजापूरच्या पीआयने कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल केल्याने अर्ज घेताना चौकशी करून गुन्हा दाखल करू असं उडवडीचं उत्तर ते सध्या देत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.